सकाळी स्वयंपाकाची गडबड आणि ह्यात हिची लुडबुड. म्हणून मी पण बाबासाठी चपात्या करणार आहे. मी चपात्या करून बाबाला खाऊ घालणार आहे. पटकन इथं स्वयंपाक उरकला आणि खाली गेली. आणि आज कॅन्डीला काय माहिती काय झालेलं. मॅडम लाडालाच आलेले आहेत. त्यानंतर घरात गेले. इथं परिस्थितीची आवरावर चाललेली आणि आमच्या लाडू मॅडम तिची टोपी ओढत होते. म्हणे मला घालायचंय. अंगापेक्षा भोंगा मोठा म्हणतात ना, तसंच काय झालेलं या मॅडमांबरं इथं टोपी घालून. नंतर बाहेर आले. श्रुती दिदी नाही तर सियाला घेऊन फिरत होती. तिला म्हणलं फिरण्यापेक्षा ना तिला थोडा वेळ उन्हाला घेऊन बस. थंडी केवढी वाढली आहे. मोठ्या माणसांनाच इथं थंडी सहन होईना. लहान पोरांचं तर बोलायलाच नको. म्हणून मग आम्ही थोडा वेळ इथं उन्हालाच थांबलेलो. या मॅडम आमच्या त्या श्रुती दिदीला दमदाटी करतायत. काय माहिती काय म्हणत होती. तिची भाषा तिलाच कळे. एक फायनली इथं आम्ही परी दिदीला शाळेत जाताना बाय बाय केलं. बाबूदादाला बाय बाय केलं आणि आलो घरी. त्यानंतर संध्याकाळी बाबूदादा आलेला अभ्यासाला वरती. सियाला एवढं त्याचं पुस्तक आवडलं की मॅडम खायलाच लागल्या. आणि इथं पायातल्या सॉक्स हातात घालून आम्ही शायनिंग करतो. मामीनं आणलेल्या सशाच्या कानाची आमची इथं ट्रायल चाललेली.